किंवा आज आपण नगर जिल्ह्यात आहोत, नगर मनमाड रस्त्याचा विषय घेतला, त्याला नवीन टेक्नॉलॉजी, मी बी सिव्हिल आहे स्वतः, कन्स्ट्रक्शनचा माझाही व्यवसाय आहे, तर तो रस्ता टिकेल का नाही टिकेल, त्याचं काय टेक्निक वापरली तर तो रस्ता टिकणार आहे. हीच परिस्थिती आज ग्रामीण भागात जर आपण विचार केला तर राहुरी तालुक्याचा विचार करता राहुरी कारखाना बंद आहे, बाहेरचे कारखाने ऊस न्यायला येत आहेत. पूर्वी जे बैलगाडीने वाहतूक व्हायची आज ट्रकनी होती. आज ट्रकनी होती, तर पूर्वी बैलगाडी बैल माणसं बिनसं सगळे धरून 5 टनाच्या वर गाडी जात नव्हती, मॅक्स टू मॅक्स 10 टन. ट्रॅक्टर जरी गेला तरी तो फार काही त्यावेळेस वजन नसायचं. आज ट्रकनी वाहतूक व्हायला लागली म्हणजे 40 ते 50 टनाच्या दरम्यान ती गाडी असते. बरोबर. आणि रस्त्यांचं तुमचं जे काही टनेज पकडलेलं असतं 25 किंवा 30 टनाचं कॅपॅसिटी पकडलेली असते, त्यामुळे रस्ते आपले खराब होत चालतात. यावरती मी असं म्हणेल शासकीय अधिकाऱ्यांच्या चुका जेवढ्या असतील तेवढ्याच लोकप्रतिनिधींच्या पण असतील की त्यांनी अरे रस्ता करताना तुम्ही कॅपॅसिटी किती